आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वच प्रकारचे उपवास आपण करत असतो. आपण संकष्टी चतुर्थी प्रत्येकजण नियमाने करत असतो. परंतु त्याहीपेक्षा अंगारकी चतुर्थीला का इतकं महत्त्व आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. मंगळवारची संकष्टी चतुर्थी अंगारकी म्हणून का संबोधली जाते याबाबतची उपयुक्त माहिती जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. इतक्या नियमावलीत जरी करणं शक्य नाही झालं तरी आपल्या भोळ्या बाबड्या पद्धतीने प्रत्येकजण उपवास करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधली जाते. यामागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केलं होतं. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्यास फलप्राप्ती या चतुर्थीमुळेच मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारक सारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळेच तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी फक्त अंगारकी मात्र जर न विसरता व न चुकता आवर्जून केली तर त्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. म्हणूनच मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे इच्छित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी अंगारकी मात्र अवश्य धरावी. कारण ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे ह्या दिवशी आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही चतुर्थी धरणाऱ्यास त्या पुण्यलहरीचा त्याला निश्चितच फायदा होतो. आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटे झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच. रामकृष्ण हरी.